आता वळूयात न्यूज टॉप 9 कडे। राज्यात आणि संपूर्ण देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या 9 बातम्या आपण पाहूया। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या दिल्लीला जाणार। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। आम्ही किती जागा सांगितल्यात हे सांगणार नाही, पण महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्या दिल्लीमध्ये फायनल होईल, अजित पवारांची माहिती। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापुरातून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। आढळराव पाटलांनी घेतली अजित पवार गटाच्या दिलीप मोहितेंची भेट। काही दिवसांपूर्वी आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मोहितेंचा विरोध। आढळराव आणि माझे मतभेद राजकारणातले, राजकारण हे खुन्नस करून केलं तर ते राजकारण राहत नाही। आढळरावांनी माझ्यासोबत टीकेचं आणि टोकाचं राजकारण केलं तर महायुती असूनही मला कुठेही विश्वासात घेतलं नाही। आढळरावांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। मावळ लोकसभेची जागा आम्हाला सोडावी, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नाना काटे यांचा आग्रह। मावळ पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विचाराचे समर्थक सुनील शेळकेंपाठोपाठ नाना काटेंकडूनही मावळसाठी आग्रह। माढ्यातून महादेव जानकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत। राष्ट्रवादीतून जानकरांना लढवण्याचे जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच। अजित पवार गटाला साताऱ्याऐवजी परभणीची जागा सोडली जाण्याची शक्यता। 2019च्या लोकसभेला राष्ट्रवादी परभणीमध्ये 2 नंबरचा पक्ष, साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे लढणार असल्याची सूत्रांची माहिती।